ही बंधू मामाची बायको, ब्रह्मेंच्या घरची सून आणि या घरातला नवीन मेंबर गुलप्रीत, प्रभाकर, ब्रह्मे ब्रह्मे ब्रह्मे. एक मिनिट, तुम्ही सगळे हसताय काय? अगं आम्हाला आनंद झालाय म्हणून हसतोय. आनंद? कारण आमच्या भावाचं लग्न झालंय ना. आणि नुसता लग्नाचा आनंद नाही, हा 14 वर्ष झाली लग्न होऊन. अरे यार, हे सिरियसलीच घेत नाहीये. कसं सिरियसली घेणार? कारण मूल झालेला ब्रह्मचारी पहिल्यांदाच बघतोय आम्ही. अहो ते ब्रह्मचारी नाहीयेत. हा, तो जर ब्रह्मचारी नसेल तर मी पिंट्या नाहीये, मी आहे अमिताभ बच्चन. आणि हा भाई आहे धर्मेंद्र आणि दादा आहे देवानंद. हे नाही, मला काय ते पिक्चर मधला अभिनेता वगैरे करू नका. मला अभिनय कशाशी खातात हे सुद्धा माहित नाहीये. अरे पण यांना कळतंय ना. बघ ना, आपल्याला कळू नये म्हणून कसे चेहरे केलेत बघ यांनी. यांना ना ते ऑस्कर का भास्कर अवॉर्ड देऊन टाका. सई, आम्ही तुला काय ओळखत नाही काय? सारखं असा वेडेपणा तूच करू शकतेस. अरे पण मी म्हणतो या दोघींचं सोडा. अगं बंधूला का आज ओळखतो का मी? पूर्ण जन्म गेलाय त्याच्याबरोबर आमचा. अगं टोप्या फिरवण्यात, शब्द फिरवण्यात याचा हातखंड आहे. बाकी सगळं जाऊ दे, पण बंधू आमचा भाऊ आम्हाला लपवून काही न सांगता हे असं काही करेल का? काय रे बंधू? तुमचा विश्वास बसत नाहीये का माझ्यावर? अजिबात नाही. कसा बसला? तुझ्याकडे काय पुरावा आहे? त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट आणून दाखवू तुम्हाला? हा, ते काय सांगू नकोस. ते बनवलं बंधूला काय अवघड नाहीये. अजून काही वेगळं काही आहे? बिल्लू त्यांचा मुलगा. हो, पण तो खरंच ह्याचा मुलगा आहे हे सिद्ध करायला डीएनए टेस्ट घ्यावी लागेल. आणि तेवढा वेळ पण नाही आणि पैसे पण नाहीत. तुम्ही कसंच पण बंधू मामा, तुम्ही सांगा ना त्यांना. हा सांग बंधू, तू सांग. एक मिनिट, एक मिनिट. हा, एक मिनिट. हा बंधू, असं समोर ये लगेच ये समोर ये. हा, ये इकडे. आता हे बघ, ही गीता नाही पण सरस्वती आहे. त्याच्यावर हात ठेवून खरं खरं सांगा, ही बाई तुमची बायको आहे? 14 वर्षापूर्वी तुमचं लग्न झालंय? तुम्हाला एक मूल आहे? बंधू अरे सांग ना काय ते. ही बोलते सई, ते खरं आहे का? नाही बोलणार ते काही. अहो जो माणूस गेली 14 वर्ष तुमच्या समोर काही बोलला नाहीये, घाबरतोय तुम्हाला, तो आता एका फटक्यात कसं काय बोलेल काय? आणि ते जोपर्यंत काही बोलला नाही तोपर्यंत तुम्हाला हे खरं वाटणार नाही, हो ना? आधी माझाही विश्वास बसत नव्हता, मलाही पटत नव्हतं हे. पण मनालीमध्ये त्या दोघांनी आपल्या तोंडानं खरं काय ते सांगितलं. आणि मनालीला? म्हणजे ही बाई देखील आली होती मनालीला? ते आता महत्वाचं नाही. महत्वाचं हे आहे की मी तुम्हाला या दोघांबद्दल जे काही सांगितलंय, त्यांच्या लग्नाबद्दल जे काही सांगितलंय ते 100% खरं आहे. आता काहीही झालं तरी ही फॅक्ट बदलणार नाहीये. त्यामुळे मी आणि आदित्यने जसं हे सगळं ऍक्सेप्ट केलंय ना, तसं तुम्ही सुद्धा प्रेमाने, मायेने आणि मोठ्या मनाने या दोघांनाही ऍक्सेप्ट करा. आणि गुल्लू,
आणि गुलप्रीत मामींचं या घरात मनापासून स्वागत करते. बंधू इकडे. हे सगळं खरं आहे. मी काय विचारतोय बंधू, हे सगळं खरं आहे का? बंधू मी काय विचारतोय, हे सगळं खरं आहे का? हो की नाही? हो हो. गुलप्रीत माझी बायको आहे. पिल्लू माझा मुलगा आहे. 14 वर्षापूर्वी आमचं लग्न झालं, म्हणजे आमच्या मर्जीनेच झालं. आणि आणि काय शिल्लक राहिलं अजून? 14 वर्षांनी कंठ फुटलाय त्याला. तू हात चालवलास तर तो बोलणं बंद करेल. आपल्याला खरी उत्तर हवी आहेत. बोल तू. अरे उत्तर जाऊ दे, मला प्रश्न काय ते समजावून सांगा. अरे 14 वर्षांपूर्वी जर तुम्ही लग्न केलं तर या बाई होत्या कुठे इतके दिवस? काय करत होत्या? आणि तू बंधू, अरे 14 वर्ष राहिलास आमच्याबरोबर या घरात. सकाळी उठायचास, चहा करायचा, आवरून कामाला जायचास, कामावरून घरी यायचास. अरे आपण रात्री जेवायचो, हसायचो, खेळायचो, कॅरम खेळायचो. आणि मग हे लग्न, हा संसार, हे मूल, हे सगळं केलंस कधी? 14 वर्ष कोर्टात रखडलेली केस ही होती. ज्या केस संदर्भात तू मुंबई बाहेर जात होतास तो ह्या बाईला भेटायला. रात्र रात्र फोनवर मीटिंग करायचा केसच्या संदर्भात, तेव्हा समोर ही बाई होती. म्हणजे आम्ही जेव्हा घर खर्चाला पैसे काढायचो दर महिन्याला, तेव्हा यांनी कधीच पूर्ण पैसे दिले नाहीत. त्याचं कारण हे आहे. आणि ह्या बाई, आपण सईला पळवून आणायला गेलो होतो, आपल्या मदतीसाठी आल्या होत्या. आणि आधीच्या आणि सईच्या लग्नात पण हजर होते या. आणि होळीच्या दिवशी आपल्या घरी आल्या होत्या. पहिल्यांदा त्यांनी या बंधूलाच रंग लावला. आणि तो छोटा मुलगा बिल्लू अथर्व शीर्ष म्हणतो, शुभंकरोती म्हणतो. सतत या बंधूच्या पुढे पुढे करत असतो. कारण हा बंधू त्या मुलाचा बाप आहे. अरे कोण आहे याचा बाप? मी बाबा याचा. आय लव्ह यू. काय म्हणाला? हा?
खरं खोटं स्वतःच्या सवयीप्रमाणे बदलणारा पट्टीचा वकील आहेस तू, हे आज तू सिद्ध केलंस. अरे भाई, तू तरी मला समजून घेऊ, तुला समजून घेऊ. अरे आपण केवळ भाऊ नव्हतो तर जिगरी दोस्त होतो. आयुष्यातली प्रत्येक गोष्ट मी तुझ्या बरोबर केलेली आहे. अरे एवढंच कशाला, लहानपणापासून प्रत्येक गोष्ट, प्रत्येक गुपित, प्रत्येक विचार मी तुझ्या समोर बोललेलो आहे. आणि तूच मला अंधारात ठेवलंस. आदित्य सईच्या प्रेमात होता हे त्यानं तुझ्याकडे कबूल केलं, ते देखील तू माझ्यापासून लपवलंस. आणि जेव्हा मला हे कळलं ना, तेव्हा मला खूप वाईट वाटलं. पण म्हटलं आदित्य आणि सईचं भलं होतं, मग ठीक आहे. पण ही गोष्ट, तुझं प्रेम, तुझं लग्न, तुझं मूल, हे सर्व तू माझ्यापासून लपवलंस. आणि ते देखील गेली 14 वर्ष. 14 वर्ष तू ही गोष्ट माझ्यापासून लपवलीस. या गोष्टीचा जास्त राग येतोय मला. अरे मी पण केलं असतं ना लग्न, पण मी दादाला दिलेलं वचन मूर्खासारखं पाळत आलो का? तर माझे 2 भाऊ ते वचन इमाने इतबारे पाळतायत असं वाटलं मला. आणि तू तू संसार सुखामध्ये रमला होतास. तुझ्या सुखासाठी तू माझ्या सुखाचा आणि माझ्या आयुष्याचा बळी दिलास. पिंट्या मूर्ख आहे, पिंट्या बावळट आहे, बेअक्कल आहे, गाढव आहे. अरे पण पिंट्या दगड नाही रे. पिंट्याच्या आतमध्ये एक मन आहे, इच्छा आहेत, आकांक्षा आहेत. तुला माझा कधी विचार नाही करावा असं वाटला? हा? अरे लाज वाटली पाहिजे बंधू. पिंट्या, ज्याला मनाची जनाची पर्वा असेल ना, त्याला लाज वाटते रे. त्याला काय आहे त्याच? दादा, हे एक अक्षर बोलू नकोस. घरात एक बाहेर एक असे मुखवटे घालून फिरणारा तू, कचाट्यात सापडलं की मुखवटा फेकून देऊन तो मी नव्हेच हे म्हणायला मोकळा. पण आमचं नाही रे तसं. आम्ही काही तुझ्यासारखे बाजी किंवा लंपट नाही ना. घरासाठी आजपर्यंत जो त्याग केला, मनातल्या भावनांना जो आवर घातला, भावाभावांचं जे आपल्या प्रेम होतं, ते सगळं एका क्षणात तू मातीमोल करून टाकलेलं आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये माझा खूप मोठा पराभव आहे. कदाचित मी मोठा भाऊ म्हणून प्रेम देण्यामध्ये कमी पडलो असेल, कदाचित माझे संस्कार कमी पडले असतील, घरातला भेदी मी ओळखू शकलो नाही. स्वतः उपाशी राहून सापाला दूध पाजलं. अरे बंधू, त्या आपल्या भावांच्या एकीबद्दल मला माज होता, अभिमान होता. तो माज तू एका क्षणात उतरवलास, विश्वास तोडलास, आपली युती मोडलीस. आणि आज आपलं हे घर मोडकळीला आलं. आज इतकी वर्ष
वकिलीची नोकरी केल्यानंतर माझ्या लक्षात आलंय की आरोपीच्या पिंजऱ्यात असलेल्या माणसाला काय वाटत असते. आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहिल्यावर फक्त वकील काय, जज काय, सगळं जग त्याला अपराधी मानायला लागतं. ती निर्दोष असला तरी. मग मला म्हणायचं नाही की मी निर्दोष आहे, कारण या जगात कोणीच निर्दोष नसतं. मी तर नाहीच आहे. पण अपराधाला सुद्धा त्याची बाजू मांडायची संधी मिळते. ती संधी तुम्ही मला द्याल तर खूप उपकार होतील. मी गुन्हा केलाय, मी चूक केली, मी घोड चूक केली. तुमच्या लेखी मी पाप केलंय, पण मी प्रेम केलंय. खरं खुरं मनापासून जीवापाड प्रेम केलंय मी. जे प्रेम रंग, रूप, काळ, वेळ, वय काहीच पाहत नसतं. पण प्रेम आंधळ नसतं. प्रेम निडर असत. त्याला ना कसली भीती असते, ना दडपण असतं, ना चिंता असते, ना काळजी असते. आणि असं प्रेम आयुष्यात पहिल्यांदा माझ्या वाट्याला आलं. पण त्यावेळी माझ्या लक्षात आलं की माझं अर्ध आयुष्य घाबरण्यात, दडपणात, काळजी करण्यात आणि चिंतेत गेलंय. मग मी विचार केला की एक क्षण का होईना त्या प्रेमासोबत निडरपणे जगायला काय हरकत आहे. असा विचार करून मी पाऊल पुढे टाकलं आणि त्या क्षणाची 14 वर्ष कशी झाली, कधी झाली, मला काहीच कळलं नाही. प्रेमात माणूस जगाला विसरतो, पण मी तुम्हाला कधीच विसरलो नाही हो. कारण माझं गुल्लूवर, बिल्लूवर जेवढं प्रेम आहे ना, त्यापेक्षा कित्येक पटीने जास्त तुमच्यावर प्रेम केलं मी. गुल्लू आणि बिल्लूशी माझं नातं हे अलगदपणे जोडलं गेलं, पण तुम्हाला तोडायची बिलकुल इच्छा नव्हती. ही आजही नाहीये. पण या घरात शिस्तीला, तत्वांना, नियमांना, संस्काराला जे स्थान आहे ना, ते प्रेमाला मिळणार नाही हे मला माहित होतं. म्हणून मी 2 मुखवटे धारण करून हे आयुष्य जगायला लागलो. घरात एक, बाहेर एक, अशी 2 रूप घेऊन जगलो मी. पण सोपं नव्हतं माझ्यासाठी. मी तारेवरची कसरत करणारा डोंबारी पाहणं वेगळं आणि डोंबारी होऊन तारेवरची कसरत करणं वेगळं. आणि दोन्ही बाजूचा समतोल साधत पुढे चालत राहायचं होतं मला. माझ्यासाठी ते खूप अवघड होत, पण मी समतोल साधला. आजवर तो समतोल साधला आणि आज तो समतोल ढासळून पडला. डोंबाराचा खेळ संपलाय. हा बंधू तुमच्या समोर उघडा पडलाय मॅलॉर्ड. बंधू खोटारडा असेल, पण त्याचं मन खोट नाहीये.
त्याची पद्धत चुकीची असेल पण त्याची कृती चुकीची नाहीये. तेव्हा तुम्ही द्याल ती शिक्षा मी भोगायला तयार आहे. फक्त माझ्या प्रेमाला, माझ्या गुलपरीतला आणि माझ्या बिल्लूला आपलं म्हणा एवढीच विनंती आहे.